ऑफिस समोर कशा संदर्भात उपोषणाला बसले? माझ्या 17 गुंठे जमिनीच्या संदर्भात मध्ये कुठलं गाव? बोरन बुद्रुक. बरं, काय मग काय सरकारचे काय प्रतिक्रिया? प्रतिक्रिया काय आहे? गाव गुंडाने आमची जमिनी मी ताबा करण्याचा प्रयत्न केला. 17 गुंठे माझी जमीन असून गोकुळ संतराम लोखंडे मदन लुगाजी कांबळे काही 10-15 गुंठ आहेत अजून यांनी माझ्या रानावर ताबा केला. मग तुम्ही कंप्लेंट वगैरे केली? कंप्लेंट केली, पोलीसवाले घेत नाहीत कंप्लेंट. इकडे बेजार करतात, ते गुंडा असल्यामुळे कोणी हे करत नाही. खासदार साहेबाचं नाव सांगतात, खासदार साहेब म्हणतात बाबा की गरिबाची घरं उठू नका म्हणतात खासदार साहेब, आणि पुन्हा त्याला हे करतात, म्हणजे दोन्ही कोण बोलतात खासदार साहेब. ते खासदार साहेबाच्या सपोर्टनं ते कालचा फेरफेर करण्यात आलाय. म्हणजे खासदार साहेबाचा याच्यामध्ये हात आहे, खासदार साहेबाचा हात आहेत याच्यामध्ये. किती गुंठे जमीन आहे? 17 गुंठे जमीन आहे बोरन मध्ये. काय पेरणी वगैरे झाली? पेरणी झाली का? त्यानंच पेरणी केली त्या दिवशी. माझी म्हणजे भांडणं होते म्हणून आपण काय म्हणजे जमीन मध्ये गेलो नाहीत, काय नाही. कशाला मारामारी कुठाने येते करण्यासाठी? गावातलेच आहेत? गावातलेच. मग आता तुमचं मत काय? मग माझं मत आहे माझी 17 गुंठे जमीन द्यावं. तहसीलदार साहेब ते काय म्हणले? तहसीलदार साहेब म्हणजे तुमचा कोर्ट मॅटर आहे, तिकडून कोर्टाकडून आणावं. कोर्ट मॅटर नव्हतंच ना. कोर्ट मॅटर काय होतं? कोर्ट मॅटर आता झालंय चालू. ते आधीपासूनच भांडण चालू आहे, वर्षापासून चालू आहे. तेव्हा जमीन नाही गेली. काय म्हणतात समोरली पार्टी? समोरनी पार्टी काय म्हणते? तुमचं रान नाही म्हणते, आमचंच रान आहे असं म्हणते. माझ्या नावानं आहे 17 गुंठे रजिस्ट्री, 7/12 फेरफार आज रोजी माझ्या नावाने, पेरा सुद्धा माझ्या नावाने. तरी पण तुमच्या शेतावर कब्जा केला जात आहे, म्हणजे गाव गुंडाईमुळे. तहसीलदाराकडून प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे? त्यांचं म्हणणं किंवा कोर्टाकडून आणा. कोर्ट 10 वर्ष निकाल देणार नाही, मग हे कोर्टाने हे काय उपयोगाचं नाही. मारण्यात धमकी दिली काय? ते गाडीनं मला कार्पिओ गाडीनं उडू लागले त्या दिवशी. कोणी दिवशी? मग पोलीस कंप्लेंट केली नाही का? पोलीस कंप्लेंट नाही, आम्ही आयजी साहेबाला याला सगळ्याला सांगितलं, तिकडे हे करून टाकलं, दिलं होतं ते. काय ते माग लागले होते 10-15 जण दिलेलं आहे. मात्र यांची कोणी दखल घेण्यातच हे कोणी करणार नाही. सगळे पैलवान असल्यामुळे कोणी याच्याकडे जाईन सुद्धा झाले. काय काय त्यांचं मार्गी लागेल की नाही? हे बघा, हे जे लिंबाची रामा लोखंडे आहेत हे राहणार प्रॉपर बोरवण बुजुर्गचे आहेत, आणि ह्याला मी नाही जरी म्हणलं तर 10 वर्षापासून ओळखतो. त्यांची विविध मॅटर कोर्टामध्ये चालू आहेत, आणि त्यानिमित्त ते माझ्याकडे 4-5 दिवसापूर्वी आले होते, आणि ते असं सांगितलं की साहेब माझ्या असा अन्याय होत आहे, माझ्या नावावर रजिस्ट्री आहे, माझ्या नावावर फेरफार आहे, माझ्या नावावर 7/12 आहे. आणि हे इसम जे लोक आहेत, हे गुंडवरतीचे लोक काय करतायत की येऊन जे तर माझ्या ताब्यातील मालकी हक्कातील जमीन गट क्रमांक 178 जे आहे 17 गुंठे, जे 17 गुंठे रजिस्ट्री आणि फेरफार 7/12 नाव नाही, त्यामध्ये येऊन हे लोक अतिक्रमण करत आहेत. त्या संबंधात त्यांनी मला सांगितलेलं होतं. त्याप्रमाणे हे सांगितलं तुमचं दिवाण दवा चालू आहे, त्याच्यामध्ये मनाई भेटलं का? ते म्हणले सदरील प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, केस चालू आहे, पण हे लोक जे आहेत मला येऊन धमकावत आहेत, जे माझी धमकी देत आहेत, पूर्ण माझ्या नावाची शेतजमीन असताना सगळं असताना अतिक्रमण करत आहेत. त्यानिमित्त ते माझ्याकडे आलेले होते. मी त्यांना सांगितलं ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही SP ऑफिसला गेले नाहीत का, जळगाव पोलिसला गेले नाहीत का? ते मला मी गेलो होतो, पण त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. म्हणून मी त्यांना काय केलं, 17/7/2026 रोजी त्यांना अर्ज तयार करून दिलेला आहे. ह्याच्यामध्ये हे जे माणूस आहे हे अल्पभूधारक शेतकरी आहे, याच्यासमोर कुटुंबाची जबाबदारी आहे. फक्त यांचं असंच म्हणणं आहे की माझ्यावर जे अन्याय झालाय ते अन्याय दूर करावं, आणि माझी शेतकरी क्रमांक आहे जे नाव माझ्या नावावर लिगली डॉक्युमेंट्स आहेत, रजिस्ट्री फेरफार आहे, त्याप्रमाणे ज्या माणसाने अतिक्रमण केलंय ते अतिक्रमण त्याला काढावे, असं ह्या माणसाचं म्हणणं आहे. आता प्रशासनाकडून काय? प्रशासन आमचं हे म्हणणं आहे की मी तर विधी सल्लागार आहेच, पण मी मराठा विभागाचा लोकसत्ता पत्रकार महासंघाचा मी विधी सल्लागार आहे. मराठाचा मी कायदेशीर विधी सल्लागार असल्यामुळे मला एवढं सांगायचं आहे की ज्या ठिकाणी हिनी वारंवार हात दिल्याच्या नंतर शासन जागृत होत नाही, जेव्हा हात दिल्याच्या नंतर अमर उपोषणाला बसतो त्यावेळेस सगळेच लोक येतात आणि लगेच ऍक्शन घेतात. हे कोणती त्यांची पद्धत आहे? म्हणून मला असं म्हणणं आहे, ह्याच्यावर जे अन्याय झालेला आहे ते अन्याय दूर करावं, आणि ह्याचे जे मनोगत आहे ह्याच्यावर जे अन्याय झाले ते अन्याय दूर करून ह्याची 17 गुंठे शेत जमीन जी आहे ते 17 गुंठे जमीन ह्याला देऊन टाकावी. आता ह्याच्यामध्ये तहसीलदार साहेबाचं किंवा जे साहेब आले होते त्यांचं म्हणणं आहे कोर्टाचा आदेश आला. कोर्टाचा आदेश आणत असताना वर्षानुवर्ष निकाल लागत आहे दिवाण दाव्यामध्ये, पण ह्याच्यामध्ये ही गट क्रमांक 178 आहे. हे गट क्रमांक 178 मध्ये 17 गुंठे शेत जमीन आहे. हे 17 गुंठे शेत जमीन ह्यांची नाही, किंवा ह्याच्या नावावर कोणतं रेकॉर्ड नाही, डॉक्युमेंट नाहीये, असं तरी सिद्ध करायला पाहिजे. सगळं त्याच्या नावानं आहे.
नावं नसताना त्याला ते युद्ध देत नाही, त्याला ते त्रास देत आहेत, मग हे कोणती पद्धत आहे? म्हणून माझं सांगा असं म्हणणं आहे की ह्याच्यावर जे अन्याय झाले ह्याचं अन्याय दूर करावं. शासन प्रशासन असू द्या, जिल्हाधिकारी साहेब राहू द्या, किंवा कोणतं डिपार्टमेंट जरी असलं त्या ठिकाणी ह्या लोकांना दोघाला बसून मार्ग काढावं आणि यांची जी जमीन आहे याला देऊन टाकावी. हा, आता माझं असं म्हणणं आहे, तुम्ही प्रश्न चांगला विचारलाय. आता मी वकील असल्यामुळे मी काय केलं माहितीये का, ही प्रॉपर्टी ह्यांची आहे किंवा नाही त्या संबंधात मी पूर्ण कागदपत्राच्या अगोदर पाहित असताना त्याच्या नाव रजिस्ट्री दाखवत आहे, 7 बार दाखवत आहे, फेरफार त्याचे नाव दाखवत आहे, रनिंग 7 बार त्याचं नाव आहे, पेरा सुद्धा माझा आहे. पेर यांचा आहे, पेरा यांचा. आता सध्या काय पेरलं ते सगळं आहे. मग हे सगळं काय, हे सगळं लिगल असताना मला वाटतं याच्यामध्ये हस्तक्षेप माझा वकील कायदा सुव्यवस्था प्रस्तावित करणारा किंवा विधी सल्लागार किंवा एक वकील असताना हे सगळं कागदपत्र अगोदर तो बघतो. बघितल्यानंतर हे कळते का हे किती खरं सांगतो किती खोटं सांगतोय. पण ह्याच्या नाव सगळं रेकॉर्ड असताना ह्याच्या अन्याय होते हे मला दुःख होतं याच्यामध्ये. पण माझं असं म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये ह्याचं काय म्हणणं आहे, ह्याचं म्हणणं तुम्ही ऐकून घेतलं, त्याला सुद्धा बोलून घ्यावं, त्याचं सुद्धा मग बोलून त्याचं सुद्धा म्हणणं ऐकून घ्यावं, त्याचं डॉक्युमेंटरी एव्हिडन्स काय ते बघावं आणि दोघांमध्ये बसून दोघांचं मधून बसून मार्ग काढावं. आता ह्याच्यामध्ये माझं येणं काम नाहीये, मी वकीलच्या नात्यानं आलेलोच नाहीये. मी एक लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा विधी सल्लागार आहे. मराठवाडा माझ्या विभागामध्ये येतो म्हणून मला इथे विधी सल्लागार म्हणून मी इथं आलेलो आहे. मी वकील म्हणून नात्यानं आलेलो नाहीये. मी एक लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा मी विधी सल्लागार आहे. सल्लागार म्हणजे जे खरं कागदपत्र आहेत त्याच्यामध्ये निरासन करणं, समजून सांगणं माझं कर्तव्य आहे. ह्याच्या अन्याय झालेला आहे, याचा अन्याय दूर करावं, फक्त एवढं माझं म्हणणं आहे.